मित्रांनो, पहिल्या भागात आपण मानवी भावनांचे आणि प्राथमिक वर्तनाचे मूलभूत पैलू समजून घेतले. दुसऱ्या भागात 10 ते 18 लॉजमध्ये आपण लोकांचे ॲटिट्यूड, इनसिक्युरिटीज, ग्रुप बिहेवियर आणि हिडन मोटिव्स जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला केवळ लोकांना समजून घ्यायला नाही, तर त्यांच्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता विकसित करायला मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया. द लॉ ऑफ एन्व्ही. रॉबर्ट ग्रीनी सांगतात, फ्रजाईल इगो ओळखणं आणि त्याला स्मार्ट पद्धतीने हँडल करणं आपल्याला सोशल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये खूप फायदेशीर ठरू शकतं. फ्रजाईल इगो म्हणजे संवेदनशील आत्मप्रतिमा, किरकोळ टीकेमुळे दुखी होणे आणि इतरांच्या मान्यतेची गरज भासणे. अशा व्यक्तींना धोका आणि असुरक्षितता जाणवते. जेव्हा एखाद्याचा फ्रजाईल इगो दुखावला जातो, तेव्हा तो बचावात्मक पवित्रा घेतो, अविवेकी निर्णय घेतो, नात्यांमध्ये आणि कामाच्या वातावरणात तणाव वाढतो. अतिसंवेदनशीलता, स्तुतीची गरज असणे, बचावासाठी तत्पर, मत्सर आणि तुलना ही फ्रजाईल इगोची चिन्हे आहेत. म्हणून अहंकारावर थेट हल्ला करू नका. बोलण्यात सकारात्मकता ठेवा. त्यांची ताकद ओळखा. अप्रत्यक्ष प्रभाव वापरा. हे काम करतं कारण इगो प्रोटेक्ट करणं नॅचरल आहे. त्याने धोका टाळता येतो. यामुळे वास्तविक जीवनात कामाचे वातावरण सुरळीत होते. संघर्ष टळतात. नेतृत्व कौशल्य सुधारते. प्रभावशाली संबंध निर्माण होतात. तर मित्रांनो, लोकांचा फ्रजाईल इगो भडकावू नका. त्याऐवजी त्यांचे सामर्थ्य ओळखा, सन्मान द्या आणि सूक्ष्म प्रभाव पाडा. यामुळे तुमचे जीवन अधिक शांततापूर्ण आणि यशस्वी होईल. लॉ 11. द लॉ ऑफ ग्रँडिओसिटी. रॉबर्ट ग्रीनी सांगतात, आपण आपल्या मर्यादा ओळखल्या तर चुका कमी होतील आणि आपली पर्सनल ग्रोथ वाढेल. प्रत्येकामध्ये शक्ती आणि कमजोरी असते. म्हणून मर्यादा ओळखून अतिविश्वास टाळून वास्तवात राहणे. अति आत्मविश्वासाचा धोका म्हणजे आपल्या क्षमतांचे अतिमूल्यांकन, ज्यामुळे अपयश आणि पश्चाताप होतो. तसेच अहंकार आणि अविचाराने निर्णय घेतले जातात. म्हणून स्वतःचं मूल्यांकन करा. आपली ताकद जाणून घ्या. आपला कमकुवतपणा स्वीकारा. झालेल्या चुकांमधून शिका. आपल्या मर्यादा ओळखल्यावर आपले ध्येय स्पष्ट ठरवता येतात. ताण कमी होऊन फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. प्रत्यक्ष जीवनातील फायदे म्हणजे अति आत्मविश्वास टाळला जातो, अपयश कमी होते, रणनीतिक निर्णय आणि अधिक चातुर्यपूर्ण पावले उचलणे शक्य होते. संबंध आणि व्यावसायिक विश्वासार्हता उंचावली जाते. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते, जो व्यक्ती आपल्या मर्यादा ओळखतो तोच आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करतो. तर मित्रांनो, तुम्ही अमर्याद नाही आणि हेच ओळखणं तुम्हाला जीवनात खऱ्या शक्तीपर्यंत पोहोचवतं. तुमची ताकद जाणून घ्या. तुमच्या कमकुवतपणाचा आदर करा आणि हुशार बना. लॉ 12. द लॉ ऑफ जेंडर रिजिडिटी. आपल्या जीवनात आपण फक्त बाहेरच्या जगामध्ये लक्ष केंद्रित करतो, पण आपल्या आतील ऊर्जा दुर्लक्षित करतो. रॉबर्ट ग्रीनी सांगतात, प्रत्येकात मस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनाईन एनर्जी दोन्ही असतात, पण त्या इम्बॅलन्स झाल्यास जीवन संघर्षदायी बनते. मस्क्युलिन एनर्जी म्हणजे फोकस, ॲक्शन, लॉजिक, स्ट्रेंथ, ड्राईव्ह आणि फेमिनाईन एनर्जी म्हणजे इंट्युशन, क्रिएटिव्हिटी, एम्पथी, फ्लुइडिटी, चार्म. जर मस्क्युलिन एनर्जी वाढली, जसे की रिजिड, ॲग्रेसिव्ह, इम्पेशंट, किंवा फेमिनाईन एनर्जी वाढली, जसे की पॅसिव्ह, इंडेसिव्ह, ओव्हर इमोशनल, तर याचा परिणाम वैयक्तिक विकास, नातेसंबंध आणि निर्णय क्षमता यांवर होतो. सेल्फ असेसमेंट टेक्निक्सचा वापर करून
तुमच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण करा. कशात कमी आहात हे लक्षात घ्या. तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये कम्फर्टेबल आहात आणि कोणत्यामध्ये स्ट्रगल करता. तुमच्यात अपोजिट एनर्जी डेव्हलप करा. म्हणजे जर तुम्ही मस्क्युलिन लोक असाल तर क्रिएटिव्हिटी, इमोशनल अवेअरनेस प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्ही फेमिनाईन लोक असाल तर फोकस, असर्टिव्हनेस, बाउंड्री सेटिंग प्रॅक्टिस करा. रोज माइंडफुल प्रॅक्टिसेस म्हणजे ध्यान आणि कल्पना चित्रण करा. हे खूप महत्वाचे आहे, कारण ऊर्जा संतुलित राहते म्हणजे आंतरिक आत्मविश्वास वाढतो आणि लवचिकता प्राप्त होते. जीवनातील निर्णय हुशारीने आणि प्रभावीपणे घेतले जातात. संबंध अधिक परिपूर्ण होतात. वास्तविक जीवनात ऊर्जा संतुलित केल्याने ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. सेल्फ अवेअरनेसमुळे आंतरिक शक्ती आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढते. जीवनाचा उद्देश हा प्रेरित आणि आत्मविश्वास वाढवणारा बनतो. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते जो व्यक्ती आपल्या मस्क्युलिन आणि फेमिनाईन एनर्जीला संतुलित करतो तोच स्वतःची क्षमता साधतो. तर मित्रांनो, तुमच्या आतल्या ऊर्जेला दुर्लक्षित न करता पुन्हा जोडून संतुलित करा आणि तुमचे जीवन शक्तिशाली बनवा. लॉ 13वा, द लॉ ऑफ एमलेसनेस. आपल्या जीवनात खूप प्रयत्न पण परिणाम कमी वाटणे ही सामान्य समस्या आहे. रॉबर्ट ग्रीनी सांगतात, यश आणि आत्मतृप्तीसाठी उद्देशपूर्ण जीवन जगणे आणि स्पष्ट उद्दिष्टे असणे अत्यंत आवश्यक आहे. सेन्स ऑफ पर्पज म्हणजे तुमचं इनर कंपास, अंतर्गत दिशादर्शक जे तुमच्या ॲक्शन्स आणि डिसिजन्सला दिशा देत असतं. तसेच ऑब्स्टॅकल्स आणि डिस्ट्रॅक्शनमध्ये फोकस टिकवते. उद्देश नसल्यामुळे मेहनत वाया जाते, जीवन अर्थहीन वाटते, मोटिवेशन कमी होऊन डिस्ट्रॅक्शनमध्ये वाढ होते. सेल्फ असेसमेंट टेक्निक्सचा वापर करून तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे हे ठरवा. लॉंग टर्म ध्येय ओळखून दैनंदिन कृतींची सांगड घाला. उद्देशपूर्ण प्रगतीसाठी तुमचे अंतिम जीवन ध्येय स्पष्ट करून त्याला लहान व अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये विभाजित करा. अशा वेळी आव्हाने आणि अपयश येतील, पण ध्येयनिष्ठ राहून वेळोवेळी आत्मनिरीक्षण करा आणि प्रक्रियेत बदल करत राहा. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण उद्देशाची भावना आपल्यातील एकाग्रता, प्रेरणा आणि लवचिकता वाढवते. निर्णय अधिक हुशारीने व धोरणात्मकपणे घेतले जातात. जीवन अर्थपूर्ण बनते. यामुळे वास्तविक जीवनात प्रगती, आत्मविश्वास आणि स्पष्टता यांमध्ये वाढवते. ताण व गोंधळ कमी होतो. लॉंग टर्म यश मिळते. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते जी व्यक्ती उद्देशाने चालते ती परिस्थितीवर नियंत्रण ठेवते, अडथळ्यांवर मात करते आणि लॉंग टर्मची दृष्टी साधते. तर मित्रांनो, उद्देशाशिवाय केलेली मेहनत दिशाहीन असते. आपले ध्येय निश्चित करा, आपल्या दैनंदिन कृतींना उद्देशपूर्ण बनवा आणि सतत प्रगती करत राहा. लॉ 14वा, द लॉ ऑफ कन्फॉर्मिटी. आपल्या जीवनात ग्रुप आणि सोशल इन्फ्लुएन्स फार महत्त्वाचे आहेत, पण रॉबर्ट ग्रीनी सांगतात, आपल्या इंडिपेंडंट माइंडला टिकवणं आणि डिस्ट्रक्टिव्ह ग्रुप प्रेशरपासून स्वतःला वाचवणं हे खूप कठीण आहे. ग्रुप प्रेशर म्हणजे एखाद्या व्यक्तीवर ग्रुपच्या विचारांप्रमाणे वागण्याचा किंवा निर्णय घेण्याचा पडणारा प्रभाव. ग्रुप थिंकिंगने घेतलेले निर्णय अनेकदा तर्कशुद्ध नसतात, पण सगळे सहमत असल्यामुळे कोणी विरोध करत नाही, त्यामुळे स्वतःची ओळख कमी होते. डाऊनवर्ड पुल म्हणजे ग्रुपच्या नकारात्मक प्रभावामुळे आपण चुकीच्या दिशेने ओढले जातो, म्हणजे इतरांच्या प्रभावाखाली येऊन अनएथिकल डिसिजन्स घेतो. ग्रुपमधून बाहेर पडण्याच्या भीतीमुळे चुकीच्या गोष्टींनाही होकार दिला जातो. ग्रुपमध्ये नकारात्मक भावना जसं राग, ताण पटकन पसरतात आणि त्यामुळे इम्पल्सिव्ह ॲक्शन्स घेतल्या जातात. सेल्फ असेसमेंट टेक्निक्सने ग्रुप इन्फ्लुएन्स ओळखून आपण त्याला किती प्रमाणात बळी पडलो हे पाहावे.
म्हणजे आपले निर्णय हे आपले आहेत की ग्रुपमुळे बदलणे आहेत? आपण मतभेद टाळले आहेत का? नाही म्हणायला अवघड वाटतं का? आपण स्वतंत्रपणे विचार करतो का? आपल्यातल्या वीक स्पॉट्स ओळखा, म्हणजे रिजेक्शन किंवा क्रिटिसिझमची भीती वाटते का? स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज वाटते का? सतत इतरांकडून मान्यता मिळवण्याची गरज वाटते का? या सर्व गोष्टी आपल्याला ग्रुप प्रेशरच्या प्रभावाखाली आणतात. स्वतःच्या विचारांची जाणीव ठेवली तर ग्रुपच्या निगेटिव्ह इन्फ्लुएन्स पासून स्वतःला वाचवू शकतो. ग्रुप प्रेशरला विरोध करण्यासाठी सेल्फ अवेअरनेस मजबूत करा. स्वतःची मूल्ये आणि नैतिकता स्पष्ट ठेवा. ग्रुप सजेशन्स स्वीकारण्याआधी हे खरंच योग्य आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारा. आदरपूर्वक पण ठाम मत व्यक्त करा. स्वतंत्र दृष्टिकोन ठेवा. खरी ताकद म्हणजे ग्रुप सोबत जाणं नाही, तर गरज पडल्यास एकटं उभं राहण्याची तयारी ठेवणं. स्वतंत्र विचाराने आपण स्मार्ट, नैतिक, दीर्घकालीन निर्णय घेऊ शकतो. वाद आणि चुका टाळता येतात आणि नेतृत्व कौशल्ये वाढतात. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता ही वैयक्तिक वाढीसाठी नाही, तर चांगल्या निर्णय क्षमतेसाठी आणि प्रभावी नेतृत्वासाठी अत्यंत आवश्यक आहे. याचा खऱ्या आयुष्यातील फायदा म्हणजे वर्क लाईफ, सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफमध्ये आपल्याला प्रेशर हँडल करता येतो. ग्रुपमुळे होणाऱ्या चुका, अपयश टाळू शकतो. आपण जास्त कॉन्फिडंट, तर्कशुद्ध आणि आदरणीय बनतो. जे लोक स्वतःचा विचार टिकवून ठेवतात तेच खऱ्या आयुष्यात स्टेबल, ट्रस्टवर्दी आणि स्ट्रॉंग डिसिजन मेकर्स बनतात. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते जो व्यक्ती ग्रुपच्या नकारात्मक आकर्षणाला विरोध करतो तोच खरा स्वतंत्र विचार करणारा आहे आणि तोच लॉंग टर्म सक्सेस साधतो. तर मित्रांनो, ग्रुप प्रेशर खाली तुमच्या मूल्यांची आणि तर्काशी कधीही तडजोड करू नका. स्वतंत्र व्हा, जागरूक राहा आणि हुशारीने निर्णय घ्या. लॉ 15वा, द लॉ ऑफ फिकलनेस. नेतृत्व म्हणजे अधिकार किंवा सत्ता नाही, तर लोकांना स्वेच्छेने आदर आणि विश्वास देऊन त्यांना अनुसरण करण्यास प्रेरित करणे. रॉबर्ट ग्रीनी सांगतात की लोकांना जबरदस्तीने अनुसरण करायला भाग पाडू नका, तर त्यांना प्रेरित करा आणि स्वेच्छेने आदर मिळवा. ही तत्व आपली नेतृत्व, मतपरिवर्तन क्षमता आणि वैयक्तिक प्रभाव वाढवतात. कारण जबरदस्तीने लोक अनुसरण करतील, पण ते टिकून राहणार नाहीत. नेतृत्व करणारे लोक आपल्याला अधिकार आणि भीतीचा वापर करून इतरांना कंट्रोल करतात. मीच बरोबर आहे असे समजून ते इतरांचे फीडबॅक ॲक्सेप्ट करत नाहीत. लोकांच्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे लोक नाराज होतात. म्हणून फिअर ऐवजी ट्रस्ट बिल्ड करा. इगो ऐवजी ह्युमिलिटी ठेवा. कंट्रोल ऐवजी एम्पॉवरमेंट द्या. इन्स्ट्रक्शन्स ऐवजी इन्स्पिरेशन द्या. त्यांच्या गरजा आणि भावना जाणून घ्या. त्यांचे फीडबॅक ॲक्सेप्ट करून त्यांना मान्यता द्या. लोक फॅक्ट्स विसरतात, पण स्टोरीज लक्षात ठेवतात. अशाने व्हिजन कम्युनिकेट करता येतं. छोट्या कृतीमधून मोठे संदेश देता येतात. त्यामुळे विश्वास आणि आदर निर्माण करता येतो. त्यांच्या समोर स्वतः एक उदाहरण बनवून राहा, कारण मानवी स्वभाव बळापेक्षा प्रेरणेला प्राधान्य देतो. स्वेच्छेने अनुसरण करणारे अनुयायी अधिक वचनबद्ध, निष्ठावान आणि पुढाकार घेणारे असतात. यामुळे आपले नेतृत्व टिकाऊ आणि प्रभावी बनते. याचे प्रत्यक्ष जीवनातील फायदे म्हणजे आपली कामं अधिक प्रभावी आणि यशस्वी होतात. संघर्ष आणि विरोध कमी होऊन आपला प्रभाव वाढतो. दीर्घकालीन वारसा निर्माण होतो. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते जो व्यक्ती लोकांना प्रेरित करतो तोच खरा नेता आहे. अधिकार नाही, तर आकर्षण आणि आदर हे नेतृत्वाचे खरे रहस्य आहे. तर मित्रांनो, नेतृत्व म्हणजे नियंत्रण नाही,
लोकांना स्वेच्छेने अनुसरण करायला प्रेरित करा. त्यांच्या गरजा आणि भावनांचा आदर करा. अशाने तुम्ही महान नेता बनाल. लॉ 16वा, द लॉ ऑफ ॲग्रेशन. आपल्या रोजच्या जीवनात लोक वरचेवर आपुलकीने वागतात, पण त्याचे हेतू नेहमी पारदर्शक नसतात. रॉबर्ट ग्रीनी सांगतात की आपुलकी असणे, सर्व लोकांच्या मनात दडलेला विरोध ओळखणे आणि सुरक्षित, हुशार व धोरणी राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोक बाहेरून अनुकूल, मोहक किंवा आश्वासक दिसतात, पण त्यांचा खरा हेतू शत्रुत्वाचा असू शकतो. त्याचे संकेत म्हणजे अप्रत्यक्ष आक्रमकता, अतिप्रशंसा किंवा अनावश्यक स्तुती, थोडेसे नियंत्रण ठेवणारे किंवा हेराफेरी करणारे वर्तन, सामाजिक तुलना, मत्सरयुक्त टिप्पणी इत्यादी. आत्ममूल्यांकन तंत्रांचा वापर करून सातत्यपूर्ण परंतु सूक्ष्म नकारात्मक वर्तणुकीचे नमुने ओळखा. शब्द, आवाजाचा सूर आणि कृती यांमधील विसंगती लक्षात घ्या. हे तुमच्या आंतरिक अस्वस्थतेचे किंवा बेचैनीचे सूचक आहे. म्हणून वरवरच्या मैत्रीवर अतिविश्वास ठेवू नका. आदरपूर्वक पण ठाम मर्यादा ठेवा. पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी कालांतराने वागणुकीचे निरीक्षण करा. भावनिक प्रतिक्रिया टाळा. दीर्घकालीन सुरक्षितता आणि नातेसंबंध सुरक्षित ठेवा. अशाने आपण त्यांचे छुपे हेतू ओळखून विश्वासघात किंवा वादविवाद टाळू शकतो. व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध सुरक्षित ठेवून जागरूक आणि धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो. याचा खऱ्या जीवनातील फायदा म्हणजे कामाच्या ठिकाणी राजकारण हाताळता येते. टॉक्सिक रिलेशनशिप्स टाळता येतात. खरे मित्र आणि सहकारी यातला फरक ओळखता येतो. आंतरिक शांती आणि भावनिक स्थिरतेत वाढ होते. रॉबर्ट ग्रीनीच्या मते जो व्यक्ती मैत्रीपूर्ण मुखवट्यामागील शत्रुत्व ओळखतो, तो आयुष्यात सुरक्षित, धोरणी आणि आदरणीय राहतो. तर मित्रांनो, मैत्रीपूर्ण वाटणारे सर्वच लोक तुमचे मित्र नसतात. म्हणून सतर्क राहा, जागरूक राहा आणि सुरक्षित राहा. लॉ 17वा, लॉ ऑफ जनरेशनल मायोपिया. रॉबर्ट ग्रीनी सांगतात की जीवनात योग्य वेळ ओळखून निर्णय घेणं आणि परिस्थितीचा फायदा उठवणं हे मोठ्या यशाचे मेन सिक्रेट आहे. ऐतिहासिक क्षण म्हणजे एक विशिष्ट वेळ किंवा घटना जी आपलं आयुष्य किंवा कारकीर्द बदलू शकते आणि ती सामाजिक बदल, आर्थिक बदल, नवीन तंत्रज्ञान किंवा वैयक्तिक परिस्थितीमुळे येऊ शकते. म्हणून जागरूकता आणि सज्जता हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. अनेक लोक चांगल्या संधीपासून वंचित राहतात कारण अपयशाची किंवा जोखमीची भीती त्यांना ॲक्शन घ्यायला थांबवते. बदल आणि संधींची ओळख नसल्याने ते सतत प्लॅनिंग करतात परंतु ॲक्शन घेत नाहीत, ज्यामुळे त्यांची प्रोग्रेस थांबते. म्हणून जगात काय बदल चालू आहेत, कोणत्या गोष्टी ग्रो होत आहेत हे ऑब्झर्व करा. यामुळे फ्युचर अपॉर्च्युनिटीज आधीच दिसू लागतात. त्याचा पॅटर्न्स ओळखून तुमच्या स्किल्स, नॉलेज आणि एक्सपिरियन्स काय आहे याचे मूल्यमापन करा. योग्य वेळ आणि तुमची क्षमता जुळते का ते तपासा. प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या. संकोच टाळून निश्चित कृती करा. ज्ञान, कौशल्य आणि संसाधने उपलब्ध ठेवा. दीर्घकालीन आणि तात्काळ संधींचा समन्वय साधा. जोखीम विचारपूर्वक घ्या. योग्य वेळी अपॉर्च्युनिटी घेतली तर ग्रोथ खूप वेगाने होते. फक्त स्किल्स पुरेसे नसते. योग्य टायमिंग आणि तयारी असेल तर तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. एक योग्य डिसिजन किंवा मोमेंट तुमचं आयुष्य बदलू शकते. योग्य संधी ओळखणे आणि त्यावर योग्य कृती करणे यामुळे तुम्हाला करिअर, संपत्ती, आत्मविश्वास आणि चिरस्थायी प्रभाव मिळतो. तसेच संधी गमावल्या जात नाहीत. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते
जी व्यक्ती ऐतिहासिक क्षण ओळखते आणि त्यावर योग्य कृती करते तीच व्यक्ती असाधारण यश मिळवते. तर मित्रांनो, संधी नेहमीच उपलब्ध असतात, पण जे त्यांना ओळखतात आणि साधतात ते इतिहास घडवतात. सत्य जाणून घ्या, सज्ज राहा आणि निर्णायक कृती करा. लॉ 18, द लॉ ऑफ डेथ डिनायल. रॉबर्ट ग्रीनी सांगतात की आपल्या नश्वरतेची जाणीव ठेवणे हे जीवनातील प्राधान्यक्रम, नातेसंबंध आणि वैयक्तिक विकासासाठी परिवर्तनकारी ठरते. मृत्यूचे चिंतन आपल्याला वर्तमानात अधिक सजग आणि उद्देशपूर्ण बनवते. मॉर्टॅलिटी अवेअरनेस म्हणजे आपल्या सर्वांना कधीतरी मृत्यू येणार हे सत्य स्वीकारणे. ही जाणीव आपल्याला भूतकाळ किंवा भविष्याची चिंता सोडून आत्ताच्या क्षणांवर लक्ष केंद्रित करायला मदत करते. मॉर्टॅलिटी अवेअरनेस भीती निर्माण करत नाही, तर आपल्याला जीवनात कशाला महत्त्व दिलं पाहिजे हे समजायला मदत करते. आपण मृत्यूकडे दुर्लक्ष करतो, पण मृत्यूची कल्पना आपल्याला अस्वस्थ करणारी असते, त्यामुळे आपण त्या विचारांपासून लांब राहतो. आपले आजचे जीवन व्यस्त आणि वेगवान आहे, त्यामुळे आपल्याकडे थोडं थांबून जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांवर विचार करायला वेळ नसतो किंवा आपण ते टाळतो. आपण मृत्यूची जाणीव टाळतो कारण ती आपल्याला अस्वस्थ करते आणि विचलित करणाऱ्या गोष्टी व अहंकार आपल्याला त्या सत्यापासून लांब ठेवतात. पण जर आपण मृत्यूची जाणीव स्वीकारल्याने जीवन अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. मृत्यूवर शांतपणे विचार करणे जड वाटू शकतं, पण त्याचे परिणाम खूप सकारात्मक आणि व्यावहारिक असतात. आपल्या जीवनात महत्त्वाचं काय आहे हे समजून नातेसंबंध, करिअर, वैयक्तिक विकास यांमध्ये आपण संतुलन साधू शकतो. यामुळे लहान सहान वाद कमी होतात आणि ताण कमी होतो. आपली ध्येय आणि कार्यक्षमता वाढते. आपल्यातला समजूतदारपणा वाढतो आणि नातेसंबंध मजबूत होतात. मॉर्टॅलिटीवर चिंतन करणं म्हणजे निगेटिव्ह विचारात अडकणं नाही, तर जीवन अधिक जागरूकपणे जगण्याचा सराव आहे. दररोज थोडं शांत बसून स्वतःला विचारा, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी काय वेगळं करेन? यामुळे आपल्याला प्रायोरिटी स्पष्ट होतात. चुकांमधून शिकून भविष्यातील ध्येय वास्तविक आणि अर्थपूर्ण बनवा. अर्थपूर्ण कृतींना प्राधान्य द्या, नाती जोपासा आणि आत्मसुधारणेवर काम करा. आपण उद्देशपूर्ण असणे हे व्यस्त राहण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे. मृत्यूबद्दल अतिविचार करू नका, पण जागरूकता ठेवून आपले जीवन बदलण्यासाठी एक प्रेरणा म्हणून वापर करा. मृत्यूची जाणीव आपल्या आयुष्यावर थेट प्रभाव पाडते. आपले निर्णय विचारपूर्वक आणि महत्त्वाचे बनवते. लोकांशी संबंध अधिक घट्ट करून त्यांच्या प्रती आदर वाढवते आणि आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवते. रॉबर्ट ग्रीनी यांच्या मते जो व्यक्ती मृत्यूवर चिंतन करतो त्याला जीवनाचे खरे मूल्य कळते आणि तो एक उद्देशपूर्ण, सजग व प्रभावी जीवन जगतो. मृत्यू भयावह वाटू शकतो, पण जे स्वीकार करतात त्यांचे जीवन सशक्त, केंद्रित आणि अर्थपूर्ण बनते. मृत्यूवर चिंतन करा, वर्तमानात जगा आणि महत्त्वाचे निर्णय घ्या. मित्रांनो, आपल्यामधील आत्मजागरूकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. आपल्या भावना आणि प्रतिक्रिया समजून घेतल्याने आपल्याला नियंत्रण मिळवता येते. इतरांना पारखू नका. त्यांचे वर्तन त्यांच्या भूतकाळातील अनुभवांतून आणि भीतीतून येते, ज्यामुळे सहानुभूती वाढते. आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा. तो आपल्याला आंधळा करतो, तर जागरूकता स्पष्ट आणते. अहंकार जितका कमी, वास्तव तितके अधिक स्पष्ट. मानवी स्वभाव स्वीकारा. आपण परिपूर्ण नाही, परंतु जागरूकता आपल्याला अधिक चांगले बनवण्यास मदत करू शकते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.